त्यांच्या वावरातच बसेल आहे गड्या. कशी घेशील रे बा टरबूज, कशी नेशील? हा चालणार तू बबना फक्त माझ्यासोबत बरोबर मी यायला चक्रात टाकतो. चाल तू फक्त. हा थांब ना तू. आपले कसं बरोबर शिशी उतरू ना आपण माणूस. चाल असू दे वावरात बसेल यायले. हा शिशीत उतरत नाही बरोबर. बदमाश आहे हा. चिरतून कवाय पुरा गवतली कवडी काढणारा माणूस आहे हा. तुला सांगतो काही गोड बोलतो काही कर, शिशीत नाही उतरत हा. याच्यासारखी मी अच्छे शिशीत उतरून बी हाकीच गेली मी खसखस आहे रे. चालणार फक्त तू. चाल टेन्शन न घेऊ तू ना. तुला टरबूजच खाणार ना. याच्या टरबूजच घेऊन आपण असू दे यायला बसूये. पाय ना कसं बोलतो याच्या बरोबर. तर आता बरोबर शाळा जमवतो मी. बरे शिवल्यान बबण्यात बापा थैल्यात घेऊन आले टरबुजासाठी. चोट्टे हो. यायले असं वाटलं मनशा वावरातच नाही. वावराची गाड नाही सोडत मी. एक फाकण्या खावतेत कोणाले. हा सोपी समजलं का काय हो तुम्ही. चोट्टे हो. आले सांग आता ते काय मुंजीराम भाऊ काय बाबा उन्हात अनात बसून राहिले हो. घरी मस्त कूलर लावून बसा राजा. काय माणसं आहे बा तुम्ही. मारत्याला वावरात पाठवत जा. तुमचा पोरगा घरी राहते तुम्ही वावरात राहता बा. म्हातारा माणूस घरी काय करणार आहे. बरं आपल्या वावरात राखण नाही होते, बस नाही होते, सावली आहे मस्त आपल्याला. मुंजीराम भाऊ यंदा चांगला मेळ जमला पण तुम्ही ना. टरबूज हा एक नंबर जमली, एक नंबर. उतरान मला शिशी मस्त जमले मग. हा जो टरबूज पाहिजे तुम्हाला. टरबूजसाठी टरबूज हा विषय काढून आले का. एक फाकणे खाऊ घाला तरी तुम्हाला रोजच्या हो. काय भाऊ आपल्या हाती आहे का आता. ते निसर्गाच्या हाती आहे. हा गळी मारती मेहनत घेते म्हणून होते गळा. आता कसं आहे तो जाते मार्केटली गेले. हा टरबूज गिरबूज. आता आपण बसा वावरात गप्पा गुप्पा करत. आता तुमच्यासारखे येतातच भुरते भारते थैल्या मैल्या घेऊन. नाही हो बाबा मुंशीराम भाऊ. थैली फैली घेऊन आम्ही काही बापा टरबूजा फरबूजसाठी नाही आलो बाबा. आमचं दुसरं काम होतं. ते गौऱ्या येसनं चालू आहेत ना. त्यासाठी हा कसं बबन रोडगे देऊन राहिला. त्यासाठी आलतो बा आम्ही. टरबूजाचं काय हो. काय सांग रे मुली. हा ना न जाऊ द्या. या बसा बसा गड्यो. आता काय मुंशीराम भाऊ एवढं ऊन तपून राहिलं. काय ना काही एखादं टरबूज तर कापा हो अशी ठेल तर. उन्हा गिनात खाऊ तर घालावा आम्हाला. काय गोळ्या शिवला तू लेट आला गड्या. मारत्यानं आताच गाडी नेली भरून. आणि आता आहेत तर ते उशक आहेत बा घाटरू घुटरू. चांगले फळी नाहीत ना. लाईन आहे. नाही तर टरबूज कापायला काय रे आपण तर एक सांगून दहा कापतो. खाऊ घालायला आपण तर मागे पुढे करतच नाही. तुला तर माहित आहे. टरबूज कापायला काय. हा जाऊ द्या बा मग. या बसा. बरं काय बसा म्हणता तुम्ही. तुमच्या वावरात पाहणं तिकडे पाहतच तिकडे पाहणं. अरे बळा हे तर अटी झाडी देऊन राहिले रे बसल्या बसल्या मला. मी बसले लोक तुमच्या बरोबर गप्पा मारत. हे तर घुसली ना रे बा वनात माया. काय राजा मुंशीराम भाऊ कसं राखण करता पावर. तो कोणती बुडा घुसला ना. अबे तुम्ही बोलत बसले ना रे माशी म्हणून मला लक्ष हुकलं. काय तुम्ही चला घुसला कोण दिले चोट्टा. बरं पण आता काय पाहून राहिले. जाणं पकडानं चाला ना. तुमच्या वावरात टरबूज नेऊन राहिले ते. काय राजा माणसं आहे तुम्ही. तोंड पाहून राहिले नुसता. चाल बरं शिवला चटलो चाल बरं. चला काही खरं नाही हो बा मुंशीराम भाऊ. तुम्ही राजा वावरात हजर असल्यावर तुमच्या वावरात टरबूज नेऊन राहिले लोक. काय राजा कसे माणसं हो तुम्ही. हो तुम्ही बसले माशी बोलत. तुमचा कार्यक्रम येईन काही तुम्ही पाठवलं शिंदा कोणती बोलेल तिकडे. जागा टरबूज घेऊन आम्ही या मुंशीरामले कसं गप्पा गुत्तो इकडे. नाही बाबा मुंशीराम भाऊ तसं काय नाही. तुम्हाला सांगितलं असतं का आम्ही कोणती बुडा तुमच्या घरात बसला म्हणून. काही राजा माणसा बा तुम्ही. चला पटकन आम्ही तुमच्या सोबत येऊन राहणार राजा. दाखवतोच मी याला हराम करायला. दाखवतोच कसा घुसती मावरात मायली खोरकडे. वहिनी कुठे चालल्या बापा. एवढ्या उन्हात आणा कुकडे फिरून राहिल्या तुम्ही. असतील रे वहिनी काही सांडव्या पापड्या बिबड्या काही शेव्या फेव्या असतील कोणाच्या चालल्या. हा वहिनी आता सीझन लागला ना ऊन आहे म्हटलं की तेच काही की नाही. कायचं काय बापा शेव्यान बिबड्या ते कुठे जमते का बापा. हे डंगर आमचं जायला ना बापा. कुकडे जायला तर उपाशी तापाशी वावरात आहे की कुकड्या सांगायचा पत्ता नाही बापा. पाहून राहिली मी बुड्याले. बापा वहिनी मग फोन करा ना त्याला. फोन केला की समजते कुठे आहे काय आहे तोच. एवढ्या उन्हात फिरल्यापेक्षा ऊन लागलं तर कोणा भात जाईन तुम्हाला हे. बापा मी नका फोन करायचे राहिले शिन का मी. फोन केला नाही मी ना. पण ते डंगरला बावन आहे ना बापा. फोनही नाही उचलून राहिलं ना. एवढं तर बावन आता तुम्हाला तर माहित आहे बापा. कोण दिल्यात म्हणा तेळेल आहेच म्हणा. पण तो कुठे जाईल कुठे आहे. पण आता मला माहित असतं तर मग काले आली असती बापा मी इकडे धुंडत. आता मला माहित नाही ना. जातो म्हणत बापा वावरात जातो मी. फुटल्या मिटल्या पाहतो म्हणत काही. पण अजून पत्ता नाही बापा याचा. वहिनी तुम्ही काय एवढ्या उन्हात फिरून राहिले फालतू. त्या भाण्याला पाठवा ना. भाण्याला जाय म्हणा वावरात. बुडा आहे म्हणा वावरात जायला गाडीवर बसून घरी घेऊन ये. काय बापा तुम्ही. खरंच ना वहिनी तुम्ही काय बापा कशा.
तुम्ही भंटाला आणि उन्हात फिरता आणि ते जवान पोरग घरी ठेवता. त्याला पाठवा ना वावरामध्ये, बापाला घेऊन ये म्हणा. तुम्ही त्याला सगळं हे करत नाही. अरे बापा घरी तर पाहिजे तो, घरी असला तर जातेस तो, मी धाडतोच त्याले, पण घरी नाही ना तो जायला टरबूजही केले त्या मारत्याची. अरे तर माहित आहे हा माणूस किती कुची नाही, तर जटी गेला तटीच फसते हा माणूस, तटुल्लाच होते. वावरात गेलो नाही मी, वावरात जातो 1 वाजला पण तरी घरी यायच्या नावानं पत्ता नाही या माणसाचा. बरं बापा वहिनी थांबला बापा, त्याला जा बाबा वावरात जा बाबा उन्हात आणत. पण ऊन तुम्हाला लागलं तर घोर होईन, त्या कोण दिल्याचं काही जाणार नाही. काय मोकाड्या सांड. काय करा बापा आता, एक तर माझ्या चितने लागून राहिलं ना, एक तर तो बारा माणूस फोनही नाही उचलून राहिला. फोन लावला असताना बोललो असतो तो, काय तर काही तो माणूस मायनीला पीठच घेते ना बापा. हा वहिनी जा बापा लवकर जा वावरामध्ये. हा माणूस काय पदरात पडला हो माय उन्हात आलात मले, वावराईनं गलेनं फिरून राहिला. आता हा कुकडे पाहून कुकडे नाही माणसाले तोंड, जरासं तोंड उलवलं तर काही होते काय, की मी अटी चाललो एवढे वाजतील मला आले, पण नाही ना. या कोण दिलेल्या गोळ्या जराशी अक्कल नाही गड्या. बायकोला सांगून जा की काही ते बाई भरून फिरून राहिले गावामध्ये. हाय अक्कल यायली एखादी बिना बुडाचं मोडकल एखादं. बापा तसाच आहे तो, बोगस आहे ना रे तू, बोगस आहे ना. ते सांगतो मी त्याला काय ना काय वावरात खायला भेटलो म्हणून तो वावरातच थांबला. नाही तर तो कसं उपाशी राहू शकत नाही. काहीतरी डांगऱ्या भेटला त्याला वावरात खायला. हो काहीतरी डांगऱ्या खाले. त्या मुंशीरामच्या वावरात टरबुज नाहीत का, टरबुज त्यानं त्याच्या रस्ता हाणला आला वाटते, म्हणून त्याला भाकरची आठवण येऊन राहिली, म्हणून तो वावरात जाऊन बसून राहिला. तो नाही त्याच्या वावरात बुल टेकते काय. त्याच्या जिबीनं म्हटलं आज टरबूजच को, म्हणून तो टरबूज खायला गेला मुंशीरामच्या वावरात. हा मुंच्या वावरात आहेत का टरबूज. हो बरोबर आहे. हा तट्टीच गेला तो बजेट बसवायला. पण मुंशातून त्याचा तर पटत नाही रे बाबा. पटीनं पण खायच्या पुढे काही नाही ना भाऊ रे, त्याला काही फरक नाही पडत. त्याला आता टरबूज दिसलं शिन तर खप खाऊन घेईन तो, खाऊन घेईन पुढचं पुढे. असा माणूस आहे भाऊ तो. तो काय खोरा आहे का कोण दिले नापटीनं, बेसरम तो. नाही ना पण जरा विचार केला पाहिजे ना. आपली बायको आपली वाट पाहत असेल खिडकी काय त्या माऊलीन घरी स्वयंपाक करेल असेल, हा बसला वावरात जाऊन. एक तर फोन करू राहील ते बाई, तर फोनही उचलून राहिला. साला सांग किती नाला काय मग. जाऊ दे गड्या मूत, आपल्याला काही घेते नाही. चाल बरं आपले कामं आपण करू, त्याचे कामं ते करू दे. नवरा बायको जाणे आपल्याला काय घेणं देणं आज द्यायचं रे. जाऊ दे जाऊ दे, आपल्याला काही करायला लागत नाही. चाल बा चाल. बुढे बा मुंशीला मावरात नाही बाबा, तो किरकिरी आहे बरं. तो अशी लय शेजारी आपला, पण काही कामाचा नाही तो, भांडणच करते बरं तो. बोगस आहे तो माणूस. बुढे बा राहू द्या, नाही तर टरबूज आहे बाजारात जाऊन खाऊ, 20 रुपये इकत आणू बाबा, पण याच्या वावरातलं घेऊच नका तुम्ही. चाला बे साधू, तू काय भेटत बे, तू कुठे वावरात आहे बे तुले. कोण नाही नटी वावरात. चाल घेणं एक फळ उचलले की चालले. खायची वस्तू आहे जा. काय भेटत बी द्याल तू, पाहून घेऊ पुढचं पुढे. बुढे बा आपलं भांडणाला जीव घेते राजा. तो माणूस बोगस आहे ना, वारा उदान ठोकाचं पाणी आहे. तू तो काय खरा आहे का म्हणून. नाही तर मग आपलं काय दुसऱ्याचं कोणाची असतं ना तर घेतलं असतं मी, पण हा बोगस आहे ना. रे तोडणारे टरबूज मोठा वांगून आला लोक तर गेलो असतो आपण. भाषणच देतो गाड्या तू. मुटकन हे टरबूज चालले आपल्या खोपडीत, खाऊन घेऊ. गेले आपल्या खोपडीवर कोणाला माहित पडते टरबूज नेलं काय नेलं. चाल उचल. चला बाबा बुढे बा चला. झाले का टरबूज तोडणं. एक काल तोडलं, 4 तोडते ना. तुमच्या बापाचा वावर नाही का हे टरबूज तोडायले. आला बाबा बुढे बा आला, तो मुंशी आला. बरोबर मुंशीराम तू आला का रे. आता तुला फोनच लावून राहिले तुम्ही. अरे हरणा घुसल्या त्या डुकरं घुसले त्या आरात हाणले आम्ही न. म्हटलं मग चला आता, थकलो गड्या हाणू मग टरबूज खायला आलो बाबा. म्हटलं खा एखादा टरबूज, आता थकलो तर. मुंशीराम भाऊ हे सारी चालबाजी आहे बरं. हे काही तुमच्या हरणे आले आणि डुकरी नाही आली, आपण पाहिलं नाही का तुटून. हे सारी चालबाजी यायची. हे सारी चोट्टे कामं करून राहिले त्याचा. सायजानी एक तोडलो, त्याची थैली न्यायचे विचार होता टरबूज. ते तर दिसून राहिलं ना. हा कोण दिला का मग लहान चॅप्टर आहे काय. कोणते हरणा कोणते डुकर आले वावरात जाऊन मी बसेल त्या आंब्या खाली. मस्त पाऊस राहिले तुमच्या रंगरात. मस्त गप्पा करू तोडणं लावले टरबूज. काय विचार होता, वावर खलाच करायला काम होतं का. टरबूजाचं माय काय धंदा काय लावला हा तुम्ही ना चोट्टे हो. बाबा मुंशीराम भाऊ असं करू म्हणू रे बाबा. चोट्टा गिट्टा म्हणू रे बाबा, चोर नाही आहे मी. बाबा साधूबा काय म्हणते, चोर नाही म्हणते मी. कोणताही चोट्टा म्हणतेस तसं. मी काय चोरा म्हणते शावा. चोट्टे हो. टरबूज तुमच्या का बापाचे आहेत का रे. आले घुसले वावरात तोडले मस्त बादशासारखे. लाजा वाटत नाही त्याला जनाच्या मनाच्या. बेसरम हो.
मुंशीराम असं बोलू नको ल्या. कायचं काहीच बोलतं काय का? शेजारी धर्म आहे बा, ते शेजारी येऊन आम्ही असं बोलतं काय का? हा, खायची वस्तू खाते माणूस आणि त्या हरणं डोकर हाणले ना बाबा. हा, तरी तुला जाण नाही का? नाही आपल्याला मुला जाई नाही भाऊ. हा, काचे हरण काचे डुकर हाणले हो तुम्ही ना, चांगले सांगून आले नाटकं मले. हा, चला टाका ते टरबूज टाका खाली. चला चला बापा, हे घे बापा तुझे टरबूज टाकून देतो खाली. चिरंबू सोडू नका बरं येईल याला. इकडे आंब्याला टांगा सायचे उलटे. यांनी चोरीच नाही केली पाहिजे डबं. त्यांनी सोडत नाही हराम खोरवले. हे तर चटकती. तुम्ही टाकतात हातचे टरबूज. नाही खायची इच्छा आहे चोट्याची यायची. हा, किती चोरला आहे तुम्ही ना. हा, रोजच ताडी अशी रोज येत असाल तुम्ही. हा, मुंशीराम इकडे तिकडे फटाकला की आले वावरात. तिने 2-4 टरबूज. काय लंबा लावता का मामया? अरे याच्या बापाचा मै आहे. हा, घुसली चालले तर 2-4 टरबूज यांनी लावलेच. हो गड्या मुंशीराम बाप बेन गिफ्ट काल काढून राहिला बा तू. हा, खायची वस्तू का कोणी खाते का? शेजारी यावले का आपण? खायले का माणूस आहे एकामेकाची काम पडते बा. असं काय बोलून राहिला का तू? हा, हे तर का झालं माणूस की बाहेर गेलेले का? माणूस की बाहेर गेलं काय? शेजारी फेजारी नाही. हा, असं शेजारी जर खाऊ घातलं तर लंब लागेल माझ्या दुकान. तुमच्यासाठी पेरेलाच कमी आहे. मुंशीराम भाऊ काय एवढं बोल नको गड्या. जाऊ दे. हं? तू हे बा ते टरबूज घेऊन चाललो बा. आम्हाला जाऊ दे बा तू. हा, बोल नको रे बा जास्त. चाललो आम्ही. मी बुड्याला म्हणून कोणतीच बुड्याले काय राजा रिकामे कामं करताय. बुडे बा तुमच्यामुळे फसलो की मी आधी. बुड्यामुळे फसला तो. त्याच्याही तोंडाला फसला आहे ना. हा, साध्या तू मला माहित नाही कसं असतं. सांगून राहिला तू आता डोंगरासारखा तू चटके. हा, बोल नको गड्या, बोल नको एवढा. अरे मुंशीराम भाऊ यायले घ्या नव्हती तिकडे आंब्या खाली घ्या. मग उलटे टांगा येईल थोडा चांगले. हे ढुंगणं लाल करा आता. हाती सापडले जात. हो, डबल हातीने सापडत. हो, शाळा भरती तुमची मुंशीराम भाऊ. हो, आंब्या खालीच येतो येईल. चला टाका अडीचा टरबूज टाका मुकडे ना. आणि चला तिकडे आंब्या खाली झाला. चला थोडीसा शाळा भरू तुम्ही तुमची खायचं. गड्या माझून आणून राहिला बे. घे तू टरबूज घे बा. आम्हाला जाऊ दे. काल आंब्या खाली नेऊन राहिला. तोडलं कसं टरबूज? तिकडे झाला पहिले आंब्या खाली. चला शाळा भरू तुम्ही तुमची खायचं. चला लोका रट्टे मारी ना डिसाईड दोघायले बी झपके. बुडे बा चला आंब्या खाली चला. काय म्हणते पाहू आपण. चला याचा टरबूज द्या अडीचा टाकून. अरे गड्या कोणी आंब्या खाली नेता आम्हाला चाल. मुंशीराम गच्ची नको पकडून ल्या. वयाचं भान गच्ची पकडून राहिला आहे का तू? गच्ची लुच्च घसल्या कसा रे तू वावरात? मग हा टरबूज पाहिजे खायला. गु खाय नको कोणाचा. हा टरबूज का बापाचा वावर आहे का डंगरे? कोण दिले? त्या वावरातल्या का शेंग नाही घेऊ देत. मोठा आला वावरात तो टरबूज खायले. होय बुडे चल चल साध्या. होय बुडे अरे हा मुंशा किती खोटा बोलते रे. उशिक राहिले म्हणते. मा पोरानं माल नेला म्हणते बाजारला केले. आणि केवढा आले फळ्या 5-6 किलो होया. याला शिकवायला लागतं का मुंशीरामने आपल्याला शिवला. तू आता ऑटोमॅटिकच देते ना आपल्याला मुंशीराम. 2-2, 4-4 फळे. तू टेन्शन न घेऊन आता चांगलं बेगोलं नाही यायचं. चाल तू चाल फक्त आता. याची काढतो मुंशीरामची बी शाळा. चालता होय नाही का माया माणसाची आता. वावरात जाऊन बसतो म्हणे. वावरात जातो म्हणे मी माणूस. आता वावरात आली मी अटी तर माणूस अटी नाही. आता काय करू का? बंदा जंगल हिंडू का आता या माणसासाठी? माणूस आज कुकडे फिरून राहिला. काय सांगा बापा. हा, भाकर नाही तुकडा नाही पोटात. आणि काही गरज आहे काय हिंडायची? कोणाबरोबर गेलाशी नाही तर हा माणूस काही पत्ताच नाही ना. काही सांगायचं हेच नाही ना. काही पद्धत असते की नाही पण नाही ना. बायको बसते आता इकडे जंगल हिंडत काही गाव हिंडत. आपण मस्त बसेला जशी कुठे बसेल असतील तर. अजून कुकडे पाहू माय बाई. आता वावरातही नाही. आता का दुसऱ्याचे वावर हिंडू आता का डबल घरी जाऊ? आता काय करू? केटीच बसून राहू आता. हा देवला दिसला माय मला बरा दिसला. देवलाल रे. अरे बुढी काय करू राहिली बापा एवढ्या उन्हात काल फिरून राहिली बुढी वावरात. काल आली रे बाबा बुढी. पाहू दे काय म्हणते बुढी आता. काय बुढ्या काय म्हणता? अरे बाबा काय विचारतं पुसतं तू मला आता. हे माय बुड हे दिसून नाही राहिलं ना. म्हणे वावरात जातो म्हणे मी. वावरात बसतो म्हणे जरासं. आता मी अटी वावरात आली बाबा. बुडा वावरातही नाही. कुकडे गेलं काही पत्ताच नाही बाबा. कोणाला सांगूनही नाही गेला बुडा. काय बुढे त्या बुड्याला लागली तू. 12 पिपाळचा म्हणजे बुडा. कुठे खायला भेटलं असेल गेला असेल. तुलेच माहिती खायचा किती नेता जायचं. नक्की मुंशीरामच्या वावरात गेला टरबूज खायला. तुला सांगतो. हा बुड टरबूज खायलाच गेलं. चटके लाईन बुड. नाही रे बापा देवलाल काही नको बोलू. मुंशीरामचं मा बुड्याचं कुठे पटते रे बापा. म्हणतो की बुडा दे मुंशीरामच्या वावरात गेला असेल. काही नको बोलू. बुडे पटो ना पटो बुड्याला खायला दिसली कुठे जाते बुडा. 100% मुंशीरामच्या वावरात आहे बुडा. तू जाऊन पा. त्याच्या वावरात टरबूज आहेत ना. टरबूज खायला गेला असेल बुडा. भाकर नशीन दिली ना तू ना घरून. बापा भाकर दिलीच नाही ना. मी म्हटलं होतं घरी ये जा बापा जेवण करायला. आता बुडा आला नाही ना बापा. कुकडे भटकले बुडून कुकडे नाही बापा. आता काही पत्ताच नाही. भाकर नाही दिली तर तो बुडा जाय टरबूज खायलाच जायला. मुंशीरामच्या वावरात जायला जाय.
बरं बापा, तू एवढा म्हणूनच राहिला तर अशी बी बाबा बुडा तटीस. पण तू माझ्यासोबत चाल बरं तटलोक, चाल तटलोक माझ्यासोबत तू. बुढे मी काही येत नाही बाबा, त्याच्यात मला काही पटत नाही. धुऱ्यावर नाही आमचा वाद. फालतू मला नेशीन तडचा. काही असा आफत तो माझ भोवती येईन. असं मन लिहू नको रे बापा. तो बुरांडा आहे मुंशा, त्याचा जीव घेते बापला. तू काय बापा एवढा भिवून राहिला? आणि मी सोबत आहे ना, मी सोबत असल्यावर काही वांधा आहे काय? चाल बरं तू मुकाड्यान चाल माझ्यासोबत. बरोबर बाबा बुढे चाल. चाल बाबा. हे बुडा टरबूज खायलाच जायला तुला सांगतो. चटके लाईन बुडा. पाहू तर दे मला आता. बुडा टरबूज खाऊन राहिले की कुकडे बसेला आहे तर सांगतो ना बुड्याले आता. चाल तू फक्त माझ्यासोबत आता. तुम्हाला 10 रुपयाचं 20 रुपयाचं इकत खा माणसानं, असं चोरून खा का कोणाच्या वावरातलं? फुका जाय का तुम्हाला माल माया? टरबूज चोरता का? आपली वय काय आपण करून काय राहिलो? लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला? बेसरम होतो काही रंग भाई चांग नाही तुम्ही चालले चोट्टे धंदे करायले. मागून नेते मला टरबूज का बा? मला टरबूज खाण्या गेला मुंशीरा. हे चोट्टे धंदे करता वावरात? आहे ना बाबा मुंशीराम भाऊ, मा काय नव्हतं. ह्या बुड्याचं मन झालं टरबूज खायला. चाल म्हणे बाबा मुंशीरामच्या वावरात टरबूज आहे, चाल म्हणे तटलो. आलो या बुड्यासोबत. मी काय तू तुमच्या धुऱ्यावर पाणी ठेवत बा. मुंशीराम गडा आपण शेजारी शेजारी म्हणून खुचलो गडा मी त्या वावरात. आता लेखा तू डायरेक्टच बा बोलून राहिला गड्या. कसा माणूस आहे रे बा? शेजारी धर्म बा. आता काय एखादं टरबूज खाल्लं तर काय आहे? अरे शेजारी मग काय 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 बिनी विचारल्या घुसान काय वावरात? काही विचारपूस आहे का? तुमच्या बापाचा वावरा काय? टरबूज लायला का तुम्ही पैसे दिले त्या मला खोत बिये नेले? किती खर्च आहे मला? एक टरबूज सारे खाल्लं नेलं तर मला पुरणार आहे का हे? म्हणजे मला भुई फुकून नाही जा लागेल, रस्त्यावर यायला लागेल मला तुमच्या बाई. पुणे डोंगर म्हणते आपण शेजारी या. मग आलं ते शेजारी आला फुकाचं काय? तू काय खीर आहे का टिसा डंगऱ्या? थांब अजून. अरे मुंशीराम भाऊ, अरे तुमच्या वावरातलं किती खाल्लंशी नाही ना चोरू चोरू. तुम्ही ज्यावेळेस वावरात नसता त्यावेळेस अर्ध लंबलचं काहीच केलं शी टरबूजा माया तुमचा. कालच्या वर चुपूर करते काय मी घेणं देणं. वावरात नसलं की जातात झाडी देतात ते चोट्टे. दोन्ही शेजारी बोगस असणार म्हणजे भेटेल. विचार फूस करून काहीच नाही. याच्या बापाचा वावरात जसं काही घुसून राहिली तर आज बरे हाती लागले. बाबा मुंशीराम भाऊ, त्या धुऱ्यावरही पाय ठेवत नाही रे भाऊ. मी येत बी नाही ना. या बुड्याला तरी आखे फतलं मी येत नाही बरं त्या मुंशीराम भाऊच्या वावरात. तू गडी काही हे नाही बा, माणूस किती नाही माणूस. हा बुडा म्हणे चालणं गड्या एका टरबूज काय नाही म्हणणार आहे तो आपल्याला. खा वाटते तर खाऊ. काही नाही, त्या बुड्याच्या बापाचाच वावर आहे. याला लावून नाही करे डंगऱ्यानं कोण दिले ना. काय तर टरबूज खाटे झाले. बाजारात राहिलं जाय म्हणा 20 रुपये 30 रुपये इकत. अरे का फुका डांगरे आहे का खायला तुले? खायला पाहिजे टरबूज, पाहिजे टरबूज. गु खाय ना कोणाचा? फुकाच पाहिजे. बड्या मुंशीराम एवढा काही बोलू नको एवढ्या जास्त. शेजारी धर्म होता म्हणून घुसलो त्या औरामध्ये. नाही तर मी आम्हाला काय नवाई आहे का त्याचं टरबूजाची? माणसाचं मन केलं खायला म्हणून घुसलो. आता शेजारी काय म्हणते का शेजाऱ्याला कोणी? तुझं काही बोलून राहिला गड्या. तर बोलू नको. हात दिसले म्हणून हाती लागले म्हणून. नाही रोज तुमचे नर चालू असतील टरबूज दुपारी. मुंशीराम इकडे तिकडे फरार झाला की घुसले वावरात 2-4 लांबून. म्हणून तो म्हटलं खयचे खय कसे जाऊन राहिले माझ्या टरबूज आहे. तुम्ही त्या चोट्टे हो. थांबा तुम्हाला अकादच करतो आता. अरे मुंशीराम भाऊ, यायले काही नाही स्वतःच द्या तुम्ही. हे असे बसवर नाही. हे चोट्टे आहेत, पुरे चोट्टे आहेत. हे ना पुरा लंबाला चकल लावला तुमचा मया करणं. मुंशीराम भाऊ, तुम्ही ज्यावेळेस वावरात नसताना की नाही त्यावेळेस हे लंपासच करत असतील. आता कसं हाती लागले चाना सोडू नका बरं. यायले कसं सजा आहे मोत. सजा तर द्यास लागते रे यायले. का तसा थोडी सोडणार आम्ही. एक तर पैसा वसूल करून याच्यावरून एक तर झपके मारीन आता यायले. दोघायले पाहतो तर यायले आता. आपलं मस्तकच गरम होईल भाऊ. किती लोक तळ्यात येऊन राहिले मला. आले की 2-4 फै, आले की 2-4 फै. अरे का फुकाचा आहे का? फुकाची हिर आहे का? उलटच टांग तुम्ही आता. मुंशीराम भाऊ तसं काही नाही ना गड्या. काय माणूस काय लागत असतील तुले तर देऊन टाकतो बाबा. आम्ही टरबूजाचे देऊन टाकतो ना. रे बा तू आमचं चुकतं करून टाक बा. काय तुले 100-50 लागत असतील टरबूजाचे देऊन टाकतो बाबा. पण कसं असं भांडण नको करू आमच्या बरोबर. 50-100 आहे का? मी का भुके लावा का 50-100चा? साहेब हो बंदा मायावरला चेक केला. 50,000 टरबूज खाल्ली तुम्ही ना 50,000चे. मुंशीराम झाला गरम आता. हा मुंशीराम भाऊ, भरपाई घ्या करून याच्याकडून. भरपाई घ्या करू बाबा. मुंशीराम भाऊ, अरे का 50 रुपये टरबूज नाही खाल्लं गड्या. आणि तू 50,000 मागून राहिला बा. कुठून द्या बा आम्ही? कुठून द्या लेखा? काय का शेजारी धर्म तर पाळ बा. धर्म फिरम गेला चुल्या का तुझा फुकाची खीर आहे का? त्या बापाच वार समजून राहिला तू. आला घुसला टरबूज खायले म्हणून तर आपल्या गावात लावत नाही कोणी टरबूज. चोट्टे आहेत ना गावात. तरी मा पोऱ्याला म्हणून मी लावू नको. चोट्टे आहेत साऱ्या गावात आपल्या. 2-4 फळे नेले तर पूर्ण नाही आपल्याला. हे तर बुडा सहित खायला तयार आहात शेजारी पाजारी.
गोळ्या म्हणते ना गरम नको बोलू ना. हा शिवल्या काय सांगणार तुला, हा चपरा आहे साऱ्या गावाचा, याला पण नुसतं भांडणच पाहिजे. तू ये ना माय बेंगून देईन. हा झालं, हा हा ही की दात काळी गळ्या, हा याचं कामच ते तेल टाकायचं. याच्या म्हटलं नको ऐकू तू, जाऊ दे ना. काय तर 50-100 काय घ्यायचं घेऊन टाक. शिवल्याला तर राहिलं नाव बदनाम करून राहिले तुम्ही लुच्चे. हो चाल टांगा यायला उलट टांगा लागते त्याला. गड्या असं करू नको ना. रे शिवल्याला धरू लाग बरं, उलट टांगतो काय आंब्याले. हा मुंशी भाऊ आता धरतो, दमलं गड्या आता. बबने मस्त मजा येते. हा हा चांगलं चांगलं धर धर ते काय धर. मुंशीराम भाऊ टेम्पो घ्या ना, चांगली पिन्ना ना हे चोट्टे याशी सुधरत नाहीत बरं मुंशीराम भाऊ, सुधरत नाही ते. शिवल्या माझ्यावर सुद्धा तू कोणती गांठण केलाय रे बा, फालतू काम आमच्या मागना मागे लागला तू. ओ मुंशीराम माझं कोण नको गळ्या, ओ मा नको रो बापा. हो तुझ्या काय नुकसान झालं की ते भरून द्यायला तयार आहो बा, असं नको करू ना. शेजारी धर्म आहे गळ्या, तू समजून घेत जाय ना बाबा. आपलं एकामेकाही काम पडते गळ्या, तो दाखवून राहिला शिवल्या म्हटलं ना ऐकू ना. शिवल्याला काय बोलून राहिले तुम्ही मा बरोबर बोला ना, काय बोलायचं आहे तो. शिवल्याचं काय अटी, हा शिवल्याचं नाव घेऊन राहिले तुम्ही तर. हा चोट्टे धंदे करतात नाही समजत का तुम्हाला चोट्टे. हो मुंशीराम भाऊ ओ गड्या भाऊ असं करू नको गड्या, आमचा कचरा नको करून इज्जतचा. का खायची वस्तू म्हणून आलो गड्या, जेव्हा आलो नसतो ना बा, तो उलटा टाकून आला मला मारतो गिरतो बा, बरोबर नाही. भाऊन भाऊ गेला भोकात, भाऊ नाही अटी व्यवहार आहे व्यवहार. हा ठीक आहे, फुकाचे आहेत खरे टरबूज तुम्हाला. हा मोठे आले मोठे टरबूज खायला मावारात, आपल्या आरात पायच नाही ठेवायचा. झोडतो तुम्हाला चांगला सांभाळ. गड्या शिवल्या चांगलं दिलं लावून येतं तुला, चांगलंच बेंगलर येतं. मुंशीराम तर चांगलाच गरम झाला. असं जमा लागते. हा कोणतीच बुडा माझे लायणार जास्त टरबूज पाहिजे खायला म्हणून. आता काय टरबूज कसं खातात. हा चांगला पिन्नावर म्हणा मुंशीराम लिहिले. चला मग मित्र, गुरुवारी भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.